शिक्षक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। ठाण्यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना पुन्हा वाद पेटण्याची शक्यता, विकास कामांचं उद्घाटन पुन्हा करण्याची भाजपची मागणी। ईटी आणि सीईटी पेपर फुटी प्रकरणी दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, युवक काँग्रेसचा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम। सुनील तटकरेंनी घेतली अमित शहांची भेट, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत सदिच्छा भेट असल्याची माहिती। बैठकीमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवरती सुद्धा झाली चर्चा। पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी करणार, संबंधितांवरती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार। औषध निरीक्षक परीक्षा प्रकरणी आयोगाकडून दखल। एमपीएससीच्या कथित पेपरफुटी प्रकरणामध्ये तक्रारदार पलटला, पुन्हा परीक्षा घेण्यासाठीच बनाव रचला। तक्रार बनावट असल्याची एमपीएससीतील सूत्रांची माहिती। नंदुरबारच्या अकॅडमीमधून एमपीएससीचा पेपर फुटला, आमदार रोहित पवारांचा आरोप। सीबीआय मार्फत चौकशीची मागणी। पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांची लढाई सुरूच राहणार। 9 ऑगस्टला मुंबईमध्ये सीजेपीसह विद्यार्थी संघटनांचा संयुक्त मोर्चा। मोर्चामधून परीक्षांचे प्रश्न आंदोलनात मांडले जाणार। सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये सादर, पेपर फोडणाऱ्यांवरती अधिक कठोर कारवाईची सुद्धा तरतूद। राज्यातून तडीपार करा पण कारागृहातून बाहेर काढा, गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेची उच्च न्यायालयाला विनवणी। राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान पहिल्यांदाच संसदेमध्ये, भाजप खासदारांकडून प्रधानांचं स्वागत, तर संसद भवन परिसरात विरोधकांची घोषणाबाजी। वांगचुक यांचं राजघाटावरती महात्मा गांधींना अभिवादन, सर्वांनी बापूंच्या अहिंसेच्या मार्गावरती चाला, वांगचुक यांचं आवाहन। E20 इथेनॉल वरून केलेल्या बदनामीकारक पोस्ट विरोधात गडकरी न्यायालयात, उच्च न्यायालयामध्ये मंगळवारी होणार सुनावणी। नीट आंदोलन प्रकरणातील आंदोलक रिया आहेर पोलीस ठाण्यामध्ये, सोशल मीडियावरती धमक्या आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तक्रार दाखल। निदर्शनावेळी पोलीस व्हॅन अडवल्यानं मॉडेल रिया खर्चे। कुठे राहायचं हे फडणवीसांच्या हातात नाही, खासदार संजय राऊतांचा दावा। मेरिटवरती देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री होऊ शकतात, राऊतांचं विधान। माळशेज घाटातून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, करंजाळे गावच्या ठिकाणी रस्ता खचला, वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। मराठवाड्यामध्ये उन्हाळ्यापेक्षा जुलैमध्ये टँकरची संख्या दुप्पट, 256 गावांमध्ये पाणी टंचाई, 125 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। नोएडातील सोया चाप बनवणाऱ्या कारखान्यातला किळसवाणा व्हिडिओ व्हायरल, संतापाची लाट, संबंधितांवरती कारवाईची मागणी। इंडिगोचं विमान राजकोट विमानतळावरती अचानकपणे उतरवलं, सामान ठेवण्याच्या भागामध्ये धूर दिसल्यानं विमान वळवलं, विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, गारगाई धरण प्रकल्पाचे काम 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना आदेश। फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, सोशल मीडियावरती पोस्ट करत ओमराजेंच्या ठाकरेंना शुभेच्छा। ओमराजेंच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। उजनी धरणातून 15,000 क्युसेकनं विसर्ग, भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। 1.5 वर्षांपासून शाळेमध्ये एकच शिक्षक, विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात, पालकांचा संताप। वसईमध्ये जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकलं टाळं। भक्तांकडून साई चरणी चांदीची मूर्ती अर्पण, उडुपी येथील साई भक्तांनी दिली देणगी, साईबाबा संस्थांकडून भक्तांचा सत्कार।